हाय गाईज, हॅलो नमस्कार. आम्ही आलो आहोत कुठे? खोपोलीला, गगनगिरी महाराजांच्या मठात. निसर्ग बघा किती सुंदर आहे. मिनू दीदी आहे, साक्षी दीदी आहे आणि मी फोटो सेशनला मागे थांबला आणि आमची गँग पुढे. हे बघा इथे सगळी गँग आहे आमची. फोटो सेशन सुरू आहे त्यांचे पण. पुढे पुढे त्यांचं काहीतरी सिरियस डिस्कशन चालू आहे. इथे गोशाळा आहे, इथे भक्त निवास. वरती जायचं होतं. हे गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केलेली आहे, पण ते टायमिंग जे आहे ते 5 वाजेपर्यंत असतं. आता ऑलमोस्ट 5 वाजतच आले, त्यामुळे मग वरती पोहोचणार पण नाही. एवढ्या वरती तासभर लागतो वरती चढत जायला. आणि वर त्यांची गुफा वगैरे मस्त आहे, पण आता जाऊ शकत नाही. तर आता आपण इथूनच परत जाऊया. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी तर चांगलं आहे आणि रस्ता पण असं छान आहे. म्हणजे रोडच आहे, असं नाही की स्टेप्स आहेत किंवा असं पायवाट, असं नाही. प्रॉपर रोड आहे. थोडंसं जवळ गेल्यानंतर एक 5-10 स्टेप्स असतील, बाकी पूर्ण रोडच आहे. आणि वरती गेल्यानंतर व्ह्यू जो आहे तो इतका सुंदर दिसतो. इकडे पाताळगंगा ही नदी आहे आणि टाटा पॉवरचं वरती एक हे आहे, काय ते वीज निर्मिती करतात ते, तर तिथून पण पाणी सोडलं जातं. आणि आता पावसाळ्यात भरपूर पाणी आहे, तुम्हाला दाखवते. नेक्स्ट टाइम इकडे यायचं. ओके, जास्त नाही, तासभर आहे. चिक्कू आले, चिक्कू. पावसातच मजा पोरीगडला. डायरेक्ट पायथ्याला गाडी तिथे पाहायला चालू होतं डायरेक्ट. पुढच्या संडेला आता आम्ही बाहेर आलो आहोत. आतमध्ये तर फोटो काढायला, शूटिंग करायला अलाउड नव्हतं. बाहेर आल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवते कसा दिसतो. हे बघा, पूर्ण ढग आले डोंगरावरती, धबधबे पण आहेत सगळे. किती सारे वॉटरफॉल आहेत बघा. आणि हे असं मठ. पाणी किती आहे बघा इथे, फोर्स इतकं आहे पाण्याला. बाबा कसं दिसतं एकदम. किती फोर्स आहे बघा पाण्याला. नॉर्मली एवढं पाणी नसतं, तिथून पण जाता येतं. आम्ही त्या पायऱ्यांवरून आणखीन बऱ्याच पायऱ्यात खाली, तिथे पण बऱ्याचदा गेलो आहे, पण आता पाणी खूप जास्त आहे. आणि हे लोक मंदिराच्या आतमध्ये ना तिथपर्यंत जाऊ देत नाही. बाहेर आल्यानंतर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर तुम्ही जाऊ शकता इकडे, पण जायचं नाही आहे. पण काही बोलत नाहीत, पण किती डेंजर दिसतंय बघा, किती फोर्स आहे पाण्याला. इकडे सगळं पार्किंग एरिया आहे, तिकडेच गाडी लावली आम्ही. चला, दीदीने काय घेतलं खायला? चना चाट, सगळं मिक्स आहे. खाऊ गल्ली सुरू आहे. भजी काय काय घेतलंय? मुगाची भजी, मकाचं कणीस, मुगाचे भजी, मिरची, वडापाव, मॅगी, चहा. तू काय खातोय? चना चाट संपले, त्याचं खाऊन झालंय. तू काय खाता? कसले भजी आहेत? मुगाचे. ऑइल भजी. हे आवडलं? म्हणजे खातेच नाही कुठं पण गेली का? चटणी तिकट आहे बाबा. घ्या चटणी, कोण तिकट खाणार तरी घ्या. अबे गाड्या बघ मागे.
मुगाचे भजी खूप चांगले लागले म्हणून आमच्या वहिनी विचारतात रेसिपी काय काय टाकलं, काय काय टाकलं सांगा, आम्ही घरी बनवणार. धने तिखट मीठ टाकले. छान झाले ना मावशी, मस्त. आता काय घेतलं? आता आम्ही आलो आहोत महडच्या मंदिरात. वरदविनायक अष्टविनायकांपैकी एक आहे आणि पाऊस आला मध्ये इतकं भिजलो, पूर्ण केस ओले ओले झाले. आता जरा सुकलेत आणि ते मंदिरात तर शूटिंग अलाउड नाही. इथे बाहेर आलो तर इथे बदक आहेत बघा, बदक हे बघा. साक्षी दीदी बदकांना पेढा सारते, किती सारे आहेत बघा पेढा. मुँह मीठा किया जाए. पडलं का? अर्ध अर्ध दे. पाऊस कंटिन्युअसली आता सुरू झालेला आहे, त्यामुळे मग इथे असं शेड टाकलं आहे बघा, पुढे पण टाकलं आहे. म्हणजे छत्री आणण्याची गरज नाही. छत्री आम्ही गाडीतच ठेवली कारण की बरंच सगळीकडे शेडच आहे, त्यामुळे गरज नव्हती. इकडून जायचं ना गं, कुठून जाते? आता आरतीची वेळ झाली आहे तर बघूया. हे बघा, हे मंदिर आहे आणि ते बाजूला तलाव. Time to go. Bye bye guys, subscribe to my channel and nothing.